लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खरं तर यांचं योगदान हे महाराष्ट्रासाठी किंवा देशासाठी खूप जास्त मोठं आहे, मौल्यवान आहे. अण्णाभाऊ साठे जेव्हा मुंबईत पहिल्यांदा आले ते प्रदीर्घ काळ जे आहेत ते मुंबईच्या घाटकोपर भागात राहिले, घाटकोपरच्या चिरागनगर भागामध्ये राहिले. आणि मी सध्या उभा आहे याच घरात. अण्णाभाऊ साठे जवळपास 15 ते 20 वर्ष वास्तव्याला होते. आपण पाहतोय की अजूनही ही खोली जी आहे, ही रूम जी आहे ती जपून ठेवलेली आहे. अर्थात थोडीफार डागडुजीची गरज आहे, पण आपण पाहतोय जुने अण्णाभाऊ साठेंचे फोटोज वगैरे देखील या संपूर्ण रूममध्ये जे आहेत ते लावलेले आहेत. याच खोलीमध्ये खरं तर अण्णाभाऊ साठे यांनी महत्त्वाची साहित्य जी असतील ती लिहिली. अनेक काळ ते इथे राहिले. आणि आपण पाहतोय की जर मी अजून या रूममधून बाहेर पडलो आणि जर मी शेजारी गेलो तर इथे आणखी एक रूम आहे. हा देखील अण्णाभाऊ साठेंचाच होता. इथे देखील अण्णाभाऊ साठे मोठा काळ जे आहे ते राहिले. आता विषय असा झालेला आहे की या संपूर्ण ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्मारक बांधायचं किंवा स्मारक खरं तर प्रस्तावित आहे आणि तो मुद्दा सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्याची कारणं नेमकी काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत माजी आमदार रमेश कदम जी आहेत. काही आक्षेप आहेत त्यांचे स्मारकासंदर्भात, ते नेमके काय आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सर, स्मारक होत आहे पण काही आक्षेप आहेत तुमचे स्मारकासंदर्भात. काय झालं आहे, ज्यावेळेला क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाचा मी अध्यक्ष होतो त्यावेळेला आपण ज्या 82 शिफारशी शासनाकडे सादर केल्या त्याच्यामध्ये एक शिफारस अशी प्रामुख्याने आपण केली की मातंग समाजाची जी अस्मिता आहे, मातंग समाजाची श्रद्धा आहे आणि मातंग समाजाचे दैवत आहे त्या अण्णाभाऊ साठेंचं हे घाटकोपर चिरागनगर या ठिकाणी जवळपास 20 वर्ष त्यांचं वास्तव्य होतं. आणि अण्णाभाऊ साठेंची खरी कर्मभूमी जर आपण त्यांच्या संबंध आयुष्य प्रवासात जर पाहिली तर ही मुंबई ही त्यांची कर्मभूमी आहे. त्यामुळे हे जे त्यांचं राहतं ठिकाण आहे त्या ठिकाणीच त्यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक हो. ही माझ्या जन्माच्या आधीपासूनची लोक, आमची जी कार्यकर्ते आहेत, ह्या मावशी आहेत, गायकवाड साहेब आहेत, ही जुने सगळे सिनियर लोक करत आलेले आहेत. त्यामुळे इथे स्मारक होण्यासाठी ज्यावेळेला आम्ही माननीय पवारसाहेबांकडे पाठपुरावा केला त्यावेळेला माननीय पवारसाहेबांनी जराही विचार न करता एक सोशल उपेक्षित समाजाला न्याय द्यायचा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षनिधीमधून पैसे देऊ केले आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अंतर्गत जी अण्णाभाऊ साठे स्मारक समिती आहे त्या समितीच्या माध्यमातून आपण 2002ला विकत घेतली. 2008ला आयोगाचा मी अहवाल दिला. मातंग समाज अभ्यास आयोगाच्या अहवालात आपण प्रामुख्याने शिफारस टाकली की हे घाटकोपर चिरागनगर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक हवं. पुन्हा 2008च्या आयोगावर 2009ला ॲडिशनल चीफ सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली 26 सचिवांचा 26 IAS अधिकाऱ्यांचा अभ्यासगट नेमला आणि या 26 IAS अधिकाऱ्यांनी ह्या ज्या 82 शिफारशी होत्या त्या 82 शिफारशींचा अभ्यास केला आणि त्या 82 शिफारशींच्या अनुषंगाने या 26 IAS अधिकाऱ्यांचा जो अभ्यासगट आहे त्यांचा अहवाल त्यांनी शासनाकडे दिला. मग मी दिलेला अहवाल, त्यांचा अहवाल पुन्हा दोन्ही कॅबिनेट समोर आला आणि कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आणि 2011ला शासन निर्णय निघाला आणि त्या शासन निर्णयानुसार आज हे अण्णाभाऊ साठेंचं घर या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. आम्हाला आनंद आहे. यासाठी सर्वप्रथम आम्ही कुठलाही पार्टी पॉलिटिक्स ह्याच्यामध्ये न आणता माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आणि या सरकारचं मातंग समाज म्हणून मनापासून अभिनंदन करतो. कारण मातंग समाजाची ही वर्षानुवर्षाची मागणी आज खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूपात येते. म्हणजे ज्यांनी जे काम केलं आहे त्याचं आम्ही कौतुक करणारच. सर, मग आता मला हे विचारायचं आहे की ठीक आहे, इथपर्यंत सगळं आलं, तुम्ही कौतुक पण करताय, मग आता इश्यू नेमका काय आहे? इश्यू नेमका काय झाला आहे की हे स्मारक करताना या स्मारकाचा डेव्हलपर म्हणून SRAला नियुक्त करण्यात आलं आहे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचा जो हेतू आहे, जो रोल आहे, तो रोल एवढा लिमिटेड आहे की ज्या ठिकाणी स्लममध्ये या झोपड्या असतात त्या झोपड्यांचं पुनर्वसन करणं, तो प्लॉट एक्वायर करणं, त्यांचं पुनर्वसन करणं आणि अधिग्रहित एक्वायर केलेली जागा शासनाच्या ताब्यात देणं. पण या ठिकाणी आम्ही आमच्या संबंध राजकारणाच्या किंवा प्रशासकीय करिअरमध्ये कधीच पाहिलं नाही की झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण एखाद्या उपेक्षित समाजाच्या महापुरुषाचं, दैवताचं, त्यांच्या श्रद्धेचं स्थान असलेल्या महान व्यक्तीचं स्मारक उभं करते. आता आपण पाहिलं तर इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अतिभव्य स्मारक होते
ते जवळपास 12.5 एकरमध्ये होते. पण त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर MMRDA सारखी खूप चांगली नामांकित आणि कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये नसलेली ती MMRDAची संस्था करते. आणि आपण जर रमाईचं काम पाहिलं तर रमाईच्या याच्यामध्ये सुद्धा SRA इन्व्हॉल्व होती, पण SRAने तेव्हा लिमिटेड रोल केला. SRAने ती जागा खाली केली, अधिग्रहित केली, झोपड्यांचं पुनर्वसन केलं आणि ती जागा शासनाकडे हँडओव्हर केली. आज मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी घटनेने जे बांधून दिलेलं आहे त्यानुसार या राज्यामध्ये सामाजिक न्याय विभाग काम करतो. सामाजिक न्यायाचं जवळपास 50-60 हजार कोटीचं बजेट आहे. मग या बजेटमधून या मातंग समाजाचे 300 कोटी रुपये नाहीत शासनाकडे. महाराष्ट्रामध्ये 59 अनुसूचित जाती आहेत. या 59 जातीमध्ये क्रमांक 2ची लोकसंख्या असणारा हा समाज आहे. मग या उपेक्षित समाजाच्या दैवतासाठी, अस्मितेसाठी तुमच्याकडे 300, 400, 500 कोटी नाही आहेत. आज जर तुम्ही इंदू मिलच्या स्मारकाचा हे केला विषय जर समोर आणला तर त्याला संबंध जे आहे 1200 करोड रुपये ते सामाजिक न्याय विभागाने दिले. आणि आमच्या या अण्णाभाऊ साठेंच्या या थोर साहित्यिकाच्या, या आमच्या अस्मितेच्या, आमच्या श्रद्धेचं ठिकाण असलेल्या ठिकाणी SRA सारखी एक कमर्शियल संस्था, SRA सारखी एक बदनाम संस्था, SRA, मी मुंबईमध्ये राहिलेलो आहे. मुंबईमध्ये SRAचं झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने जेवढ्या काही इमारती बांधल्या त्या 2 वर्षानंतर मोडकळीस आल्यात, त्या जीर्ण अवस्थेत आल्यात, आज सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे या स्मारकाचं जे महाराष्ट्राचं दैवत आहे, जसं चैत्यभूमीला 6 डिसेंबरला तमाम महाराष्ट्रातला बौद्ध समाज येतो आणि नतमस्तक होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीसह, आमची अपेक्षा आहे की 1 ऑगस्टला राज्यातल्या तमाम मातंग समाजाला या ठिकाणी येऊन अण्णाभाऊ साठेंच्या या स्मारकाला त्यांनी अभिवादन करावं, त्यांना या ठिकाणी श्रद्धा व्यक्त करायची जागा मिळेल. पण ती जागा व्यक्त करताना तुम्ही अशी कमर्शियल अँगल, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, आज हे स्मारक करत असताना आम्ही सातत्याने SRAचे जे CEO आहेत कल्याणकर यांना आम्ही भेटीची वेळ मागतो की तुमचं स्मारकाचा जो तुमचा DPR आहे, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट, तो कसा असणार आहे, याच्यामध्ये काय करणार आहात तुम्ही, आम्हाला माहिती देऊ नका, समाजाला द्या. आज जर तुम्ही पाहिलं तर SRAच्या वेबसाईटवर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 31 जुलैला याचं भूमिपूजन केलं. त्या भूमिपूजनाचे साधे फोटो नाही टाकले. म्हणजे SRAने ह्या सगळ्याबद्दल का असं केलं जातंय? काही तुमचं कोणाशी बोलणं झालंय का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही SRAच्या अधिकाऱ्यांना भेटलायत का या सगळ्या मॅटर संदर्भात, आणि इथे नेमकं काय होणार आहे याची तुम्हाला तरी कोणी माहिती दिलेली आहे का? आणि किती एकूण जागा किती आहे? सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही 4 पत्र दिल्यानंतर सुद्धा SRAच्या CEOनी कल्याणकरने आम्हाला भेट दिली नाही. त्यानंतर आम्हाला SRAचं पत्र आलं. SRAचे सचिव आहेत नवले यांच्यासोबत बैठक करून ते आम्हाला अधिकारी सांगणार होते. आमची बैठक झाली. ज्या वेळेला बैठकीत आम्ही अधिकाऱ्यांना विचारले की तुमचं हे स्मारकाच्या बद्दलचं, तुम्ही जे हे 300 कोटीचं टेंडर काढणार, व्हॉट एव्हर जे इट मे बी, पण तुमची जी DPR आहे किंवा ज्या पद्धतीचं काम करणार, नाही तर आम्हाला तरी सांगा सोशली, आम्हाला तुम्हाला जर सांगायला कुठे अडचण येत असेल तर तुमच्या वेबसाईटवर टाका, पेपरमध्ये जाहिरात द्या, पेपरची ती जाहिरात दाखवा. तर आज जर पाहिलं आपण तर दे आर पोर्ट्रेइंग, ते असं समोर दाखवत आहेत की आम्ही या ठिकाणी अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्थेचं केंद्र सुरू करतोय. म्हणजे आम्ही केंद्र मागितलंच नाही ना समाजाने. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी या ठिकाणी काम करते, आणि बार्टीला तुम्ही जे एज्युकेशन हब आहे, जे विद्येचं माहेरघर आहे, पुण्याला तुम्ही अशा चांगल्या ठिकाणी तिथे सेंटर दिलं. आणि आज अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण संस्था जी आमच्या समाजाची मातंग समाज, तिला तुम्ही झोपडपट्टीत आणणार. म्हणजे आमचं जे दैवत आहे ते त्यांच्या दुर्दैवाने, आमच्या दुर्दैवाने झोपडपट्टीत राहिलं. म्हणून आमची भविष्यातली जी जेनझी आहे त्यांना तुम्ही इथंच ठेवणार का झोपडपट्टीत? हा दुजाभाव अजिबात चालणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे SRAला बैठकीत आम्ही जेव्हा विचारलं की तुम्ही या ठिकाणी किती जागा ॲक्वायर करणार आणि किती ठिकाणी स्मारक बनणार, किती जागेवर स्मारक बनणार, त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही फक्त 2 एकरवर या ठिकाणी स्मारक बांधणार आहोत. त्या मीटिंगचे CCTV फुटेज आहेत माझ्याकडे, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, मी हे ऑन रेकॉर्ड बोलतो आहे. आणि तुम्ही जागा किती ॲक्वायर करणार, तर त्यांनी सांगितलं आम्ही पुढे 2.5 एकर जागा ॲक्वायर करणार फेज 2, आणि फेज 3मध्ये जवळपास ते 12.5 एकर जागा ॲक्वायर करणार. म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी तुम्ही जवळपास 15 एकर जागा ॲक्वायर करता. आणि स्मारक देताय, स्मारक देतच नाही आहे, स्मारक तुम्ही 2000 स्क्वेअर फुटात देताय आणि उरलेल्या जागी
अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था केंद्र देत आहे, जे आम्ही मागितलं नाही. बरं, मला हाच विषय सर, स्मारक आणि संशोधन केंद्र नेमका फरक काय, आणि मला ते जरा नीट समजावून सांगाल तर बरं होईल. ज्या वेळेला मी मातंग आयोगाचा अध्यक्ष होतो त्यावेळेला मातंग समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण हे बिलो 7% होतं उच्च शिक्षणाचं. त्यावेळेला आम्ही एक शिफारस केली होती की मातंग समाजाच्या उच्च शिक्षणाचं जर प्रमाण वाढवायचं असेल तर या समाजाला एनकरेज केलं पाहिजे, या समाजाला सुविधा दिल्या पाहिजेत, या समाजाला मुख्य प्रवाहात जर तुम्हाला आणायचं असेल तर एज्युकेशनच्या नवीन संधी उपलब्ध केल्या पाहिजेत. त्या दृष्टीने तुम्ही चांगल्या पद्धतीचं एक माहिती तंत्रज्ञानाचं केंद्र करा आणि त्या माहिती तंत्रज्ञानाच्या केंद्रामध्ये तुम्ही मातंग समाजाच्या उच्च शिक्षित तरुणांना UPSC MPSC साठी किंवा चांगल्या शिक्षणासाठी तुम्ही हे फॅसिलिटी उपलब्ध करून द्या. पण ते केंद्र आम्ही पुणे मुंबईसारख्या चांगल्या ठिकाणी मागितलं, झोपडपट्टीत नाही मागितलं. आज ते या स्लममध्ये या झोपडपट्टीमध्ये केंद्र देतात, हा आमचा महत्त्वाचा आक्षेप आहे. आणि या केंद्राच्या नावाखाली तुम्ही अण्णाभाऊ साठेंचं जे पवित्र स्थळ आहे, स्मारक आहे, ते कुठेतरी कोपऱ्यात अडगळीत टाकण्याचा प्रयत्न करताय. हा समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, ही समाजाची अस्मिता आणि समाजाच्या श्रद्धेला कुठेतरी लाथ मारण्याचा प्रयत्न आहे. याचं उत्तर समाज निश्चितपणाने त्या स्वरूपात देईल. स्मारक म्हणजे नेमकं तुम्हाला काय हवंय? ते स्मारक म्हणजे जसं तुम्ही इंदू मिलचं करताय, इंदू मिलचं बाबासाहेबांचं तुम्ही त्या ठिकाणी स्मारक करताय, त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे क्वालिटीचे बेसमेंट आहेत, बाबासाहेबांचा अतिभव्य असा पुतळा आहे, त्यांचं संबंध साहित्य आहे, त्यांचा जीवनाचा सगळा प्रवास आहे. तो तेवढं 12 एकर जागेमध्ये जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही संपूर्ण जीवनचरित्र त्या समाजाला समोर ठेवण्याचा प्रयत्न करत असाल, आम्ही म्हणत नाही आम्हाला 12-15 एकर द्या, पण आम्हाला जी द्याल अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावर सगळा त्यांचा जीवनप्रवास हा मातंग समाजाच्या भविष्यातल्या झेंझींसाठी तरुणांसाठी एक प्रेरणादायक प्रवास ठरावा. हा मावशीने संबंध हयात आपली आयुष्य अण्णाभाऊंच्या नावाने काढले, तर ह्यांना या ठिकाणी येताना आदराने ह्यांना इथं नतमस्तक झालं पाहिजे. हे गायकवाड साहेब त्यांनी पूर्ण हयात आपली अण्णाभाऊंचं जयलवणजीचं नाव घेतलं, म्हणजे अशा लोकांना इथे कुठेतरी नतमस्तक व्हायची संधी मिळावी, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना काहीतरी शिकायला मिळावं आणि नवीन पिढींना यातनं प्रेरणा मिळावी, अशा पद्धतीचं ते स्मारक असावं. आता मग तुमची पुढे भूमिका काय असणार? तुम्ही कोर्टात चॅलेंज करायचा विचार केला आहे की सरकारशी संवाद साधायचा आहे? नाही, आमचा सर्वात मोठा आक्षेप आहे की या ठिकाणचे SRA झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, खास करून त्यांचे CO कल्याणकर, हे मातंग समाज आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये संवादच घडू देत नाही. आम्हाला लांब का ठेवत आहे? आम्हाला लेटस हॅव डायलॉग विथ CM ना, आम्हाला CM साहेबांबरोबर बोलू द्या ना. आम्ही किती वेळा त्यांना प्रयत्न करतो की आमचं म्हणणं त्यांच्यामार्फत सरकारकडे पोचवण्याचा प्रयत्न करतो, पण ते संवादच घडवून देत नाही. आणि जे आम्हाला समजतंय या 15 एकर जागेमध्ये या फेज 2 फेज 3मध्ये ते कमर्शियल वापर करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. त्याच्यामुळे ही सगळी हाईड अँड सीक लपवाछपवी चालली आहे. आम्ही आज SRAला या निमित्ताने, पण तो कमर्शियलचा वापर करणार आहे तो RT सारख्या संस्था उभारून करणार आहेत की वेगळंच काहीतरी? नाही, RT इथे लिमिटेड आहे. 2 एकरच्या बाहेर जी 12.5 एकर अजून दे आर गोइंग टू एक्वायर, ते एक्वायर करण्याचा प्रयत्न आहे. तिकडे ते कमर्शियल वापर करण्याच्या प्रयत्नात आहे. तुम्ही अण्णाभाऊ साठेंच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी 1 एकर एक्वायर करा, 2 एकर एक्वायर करा, 10 एकर एक्वायर करा, 15 एकर एक्वायर करा, पण जेवढी जागा तुम्ही अण्णाभाऊ साठेंच्या स्मृती स्मारकासाठी एक्वायर कराल तेवढ्या सगळ्या जागेत फक्त आणि फक्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक आणि स्मारकच झालं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आपल्यासोबत रमेश कदम जी होते, एकंदरीत आपण त्यांनी संवाद साधला, इकडचा नेमका विषय काय तो जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि आपण जर पाहिलं तर त्यांचा आक्षेप असा आहे की स्मारक जे बांधतायत ते या 2000 स्क्वेअर फूटमध्येच, म्हणजे हे जे घर मगाशी तुम्हाला दाखवलं मी, त्या घरात ते स्मारक बांधतायत. आणि जी काही इतरची जागा अक्वायर करणार तिथे संशोधन केंद्र असेल ते उभारणार आहेत. पण त्याचा जसं रमेश कदम म्हणाले की स्मारकाला फायदा होणार नाही आहे. जी जागा इथे अक्वायर कराल त्या संपूर्ण जागेत स्मारक बांधा आणि अण्णाभाऊ साठे यांचा जो काही जीवन प्रवास असेल तो त्या संपूर्ण स्मारकाच्या जागेमध्ये कसा दाखवता येईल याच्यावरती जास्त भर द्या. आणि RT सारख्या ज्या संस्था असतील तर त्या अशा झोपडपट्टीमध्ये बांधू नका. तर मुंबई पुण्याच्या चांगल्या ठिकाणी, जसं बार्टी चांगल्या ठिकाणी आहे पुण्यामध्ये, तसंच कुठेतरी चांगल्या ठिकाणी आमच्या मुलांसाठी ती केंद्र बांधा. झोपडपट्टीत ती केंद्र आम्हाला नको आहे. इथे स्मारकाची जागा आहे, तिथे स्मारकच झालं पाहिजे अशी रमेश कदम यांची मागणी आहे. सुधीर यांच्यासह मी संकेत वराड, न्यूज 8 मराठी, मुंबई.